आता दिवाळी आली, सुनबाईला जरा चांगलं बोला, म्हणजे सुनबाईला जर चांगलं बोललं तर ती आपल्याला तिच्या माहेराला दिवाळीला बोलवी. त्याच्यामुळे मी माझ्या सुनाला लई गोड 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 बोलायला लागली. आपल्याला काय थोड्या दिवस गोड बोलायचं, मग पण आपल्याला जे करायचं तेच करायचं. लेकाला गोड बोलायचं, सुनाला गोड बोलायचं. बाईला फोन करायचा एखादी वेळेस, काय चाललंय काय नाही, आणि आपलं काम साधून घ्यायचं, म्हणजे जरा साडी चांगली भेटन आपल्याला. नाही तर काय, मी तर तसंच करते बाई. आणि तुम्हालाही सांगायली टिप लक्षात ठेवा. हो, आता सून गेली असेल दिवाळीला, नाही तर जाईन दिवाळीला. जायच्या आधीच बघा तिला चांगलं चांगलं बोला. साफसफाई करून घ्या तिच्याकडून अगोदर दिवाळीची. गोडी गोडीनं कामं करून घ्यायची सुनाकडून. आडमुठीनं म्हणल्यावर ती काहीच काम करीत नाही. लय गोड गोड बोलावं लागतंय माझ्या आताच्या सुनासंग. नाही तर आम्हाला तर काय गोडही कोणी बोलत नव्हतं तरी काम करावं लागत होतं, कडू बोललं तरी काम करावं लागत होतं. आताच्या सुनाच्या माहेराला तरी तितकं न्यायचं काम नाही. आमचे लग्न झाले होते तेव्हा तर नंदायला, नंदाईच्या लेकरायला, सासायला, चुलत सासायला, आजच सासायला, सासऱ्याला, सगळ्या खानदानाला न्यावं लागत होतं दिवाळीला. त्या पोरीच्या बापाचं दिवाळच निघायचं. आणि आता आपल्या नवऱ्याला जरी विचारलं कोणतं बरं वाटायला लागलं, ते कोणी विचारीन. त्याच्यामुळे म्हणाले गोड गोड बोलल्यावर तरी विचारेन. त्याच्यामुळे सुनासंग एकदम गोड राहा. लय अवघड झाले. म्हणजे चांगली तिची माय बी जरा आपली काळजी घेईन, आपल्या संग शिदुरी देईन एवढी मोठी बांधून. नाही मग आपल्या घरी करायचं काम नाही ना आपल्याला शिदुरी. त्याच्यामुळे तिला गोड 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 बोलायचं. तिचा भाऊ आला मिळाला तिला तर चांगलं करा जरा जेवायला खावायला तिच्या भावाला. पुन्हा म्हणताना सांगितलं नाही.